हो किसी के लिए मखमली बिस्तरा, हो किसी के लिए मखमली बिस्तरा, और किसी के लिए एक चटाई न हो। दम न तोड़े कहीं भूख से बचपना, दम न तोड़े कहीं भूख से बचपना, रोटियों के लिए अब लड़ाई न हो। मेधाताईंच्या आग्रहास्तव त्यांच्याच एक सहकारी पूजा पंडित या अतिशय सुंदर गाणं म्हणतात। मी त्यांना विनंती करते की त्यांनी एक गीत सादर करावं। यहाँ पर उपस्थित सभी मान्यवर अतिथिगण का मैं स्वागत करती हूँ, हार्दिक अभिनंदन करती हूँ। इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आँख फिर डबडबाई न हो। इसलिए सूर्य पर बादलों का न पहरा रहे, रोशनी रोशनाई में डूबी न हो, यूं न ईमान फुटपाथ पर हो खरा, हर समय आत्मा सबकी भी न हो। आसमां में टंगी हो न खुशहालियाँ, आसमां में टंगी हो न खुशहालियाँ, कैद महलों में सबकी कमाई न हो। इसलिए कोई अपनी खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले, हम नहीं चाहते छीट कर थोड़ा चारा कोई उम्र की हर खुशी बीन ले, हम नहीं चाहते। हो किसी के लिए मखमली बिस्तरा, हो किसी के लिए मखमली बिस्तरा, और किसी के लिए एक चटाई न हो, और किसी के लिए एक चटाई न हो। इसलिए अब तमन्नाएं फिर ना करे खुदकुशी, ख्वाब पर खौफ की चौकसी ना रहे, श्रम के पाँव में हो न पड़ी बेरियां, शक्ति की पीठ अब ज़्यादती ना सहे। दम न तोड़े कहीं भूख से बचपना, दम न तोड़े कहीं भूख से बचपना, रोटियों के लिए अब लड़ाई न हो, रोटियों के लिए अब लड़ाई न हो। इसलिए राह संघर्ष की हम चुने, जिंदगी आंसुओं में नहाई न हो, शाम सहमी न हो, रात हो ना डरी, भोर की आँख फिर डबडबाई न हो। इसलिए धन्यवाद। यहाँ पर पाइपोस साड़ियाँ जो हमारे सेंचुरी मिल वर्कर्स है जो अभी भी आंदोलन कर रहे हैं, और NMPM की तरफ से आंदोलन के पत्रिकाएँ, कृपया कर आप जाने वक्त देखें और आपसे जो भी योगदान हो सके आप अपना योगदान दें, क्योंकि ये योगदान उन श्रमिक और आंदोलनकारियों की एक जीवटता का प्रतीक होगा कि यहाँ से हम उनके लिए संघर्ष कर रहे हैं। धन्यवाद। वाकई पूजा, आपकी आवाज़ बहुत सुरीली है और जो गाना आपने गाया वो भी बहुत अर्थपूर्ण था। अच्छा, दोन प्रायोजकांपैकी एक म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आणि आमच्या घरच्यासारख्या असलेल्याच आशालताताई कुलकर्णी।
माननीय आशालता कुलकर्णी हे एक अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सदैव हसतमुख आणि शांत व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे बघूनच शांतता मिळते. त्या आर्ट्स ग्रॅज्युएट आहेत. त्यांच्या कॉलेज जीवनात राज्यस्तरीय उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणूनही त्यांची ख्याती आहे आणि 1962-63 या वर्षाच्या त्या पुणे विद्यापीठाच्या चॅम्पियनसुद्धा होत्या. आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या त्या महाप्रबंधक तर आहेतच. गेली 50 वर्ष या कंपनीच्या आर्थिक सल्लागार म्हणूनही त्या काम बघतात. मग त्याच्यामध्ये कंपनीचं डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेशन असू दे, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स यावर त्यांचं स्वतः जातीने फार छान लक्ष असतं आणि त्यामुळेच कंपनीची आर्थिक बाजू भक्कमपणे त्या सांभाळत आहेत गेली 50 वर्ष. अर्थात याबाबतचं मार्गदर्शन त्यांना त्यांचे पती कैलासवासी मनोहर कुलकर्णी यांच्याकडूनच मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या इतक्या निष्णात तयार झाल्या आहेत आणि त्यामुळेच मनोहर जोशी सरांच्या दुःखद निधनानंतर आशाताई आशिदा इलेक्ट्रॉनिक्सच्या ताठ पाठीचा कणा म्हणून उभ्या राहू शकल्या. त्यांच्या कंपनीच्या व्यस्त जबाबदारीच्या दिनक्रम असताना सुद्धा त्या विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या कार्यामध्ये अगदी हिरिरीने सहभागी झालेल्या असतात. त्या वनवासी कल्याण आश्रमाचंही काम करतात. थिरानी स्कूल SYMBS ट्रस्टच्या त्या ट्रस्टी आहेत. आशिदा भाऊ कुलकर्णी ट्रस्ट ही त्यांनी स्थापन केली आणि त्याच्या त्या मुख्य ट्रस्टीसुद्धा आहेत आणि ह्या ट्रस्टतर्फे शैक्षणिक आणि कुठल्याही मेडिकल हेतूसाठी मदतही आर्थिक मदतही केली जाते. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडच्या त्या बोर्डावर त्यांची निवड करण्यात आली होती. IT हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंगमधील महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्टतेचा प्रथम क्रमांक आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडला नुकताच मिळाला आहे. एवढंच काय, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यातले मी काही थोडकेच तुमच्यासमोर आज वाचणार आहे. त्या पुरस्कारांमध्ये आहे उद्योगिनी पुरस्कार, व्यासरत्न पुरस्कार, पुरुषोत्तम पुरस्कार, श्री शक्ती पुरस्कार, विशेष महिला पुरस्कार, कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार आणि कोविड योद्धा उद्योजक पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. असं हे अतिशय गुणी संवेदनशील व्यक्तिमत्व आजच्या आपल्या कृतज्ञता सोहळ्याचा दाता म्हणून आज आपल्या व्यासपीठावर आहे. आम्ही धन्य झालो, खरंच धन्य झालो. खूप आनंदाची गोष्ट आहे आचार्य अत्रेकट्ट्याला. आचार्य अत्रेकट्ट्यातर्फे एक छोटीशी भेटवस्तू देऊन आपण आशाताईंचं स्वागत करूया. आशाताई, तुमचं मनोगत ऐकणं ही म्हणजे दुग्ध शर्करा योग होईल आमच्यासाठी. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोरचे सगळे माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अत्रेकट्टा याचं मला विशेष कौतुक करायचं आहे. कारण समाजामध्ये सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला आपण दुसऱ्याला काहीतरी मदत करावी, दुसऱ्याला आर्थिक मदत म्हणावी, शारीरिक मदत किंवा दुसरं कोणत्याही प्रकारची मदत करावी असं प्रत्येकाला वाटत असतं, पण कोणाला करावी हे कळत नाही. आणि अशा वेळेस अत्रेकट्टा धावून येतो आणि अत्रेकट्टा प्रत्येक संस्थेला, सामाजिक संस्था जी चांगल्या रीतीने काम करते आहे अशा संस्थेला पारखून घेऊन आणि सगळं नीट बघून मग ते दात्याला सुचवते. मला त्यांनी सुचवलं आणि त्याप्रमाणे आज मी नर्मदा नवनिर्माण अभियान यांच्यासाठी देणगी देणार आहोत आम्ही. तर ह्या सगळ्यासाठी अत्रेकट्ट्याला माझे धन्यवाद आणि त्यांनी असंच काम पुढे चालू ठेवावं अशी माझी शुभेच्छा. येत्या बुधवारी 8 मेला अत्रेकट्ट्यावर जो कार्यक्रम होणार आहे, नाट्यद्वयी, संकल्पना धनंजय कुलकर्णी आणि दिग्दर्शन योगेश केळकर यांचं आहे. कलाकार सुनीता फडके, शब्दुली सुतार, राजेश लाहोटी आणि धनंजय कुलकर्णी आहेत. द्वयी म्हणजे नक्की काय सादर होणार आहे ते बघण्यासाठी जरूर सगळ्यांनी कार्यक्रमाला या.